हवरी अय्या कसा आहे जिजा? कसा आहे? छान आहे. मी घेऊ मी तर तुझी आहे ना. आणि हा गोळा आमच्या जिजूनी स्पेशली स्वतःसाठी बनवून घेतला होता. आता त्याचं नाव काय हे तर मला आठवत नाही, पण मला तरी टेस्टमध्ये तो ओकेच लागला. आणि आमची कड त्याला अशी बघत होती की तिलाही भेटेल, पण तिच्या पप्पाने तिला अजिबात दिलं नाही. मग काय, ती आली माझ्याकडे. मग माझ्या लेकरावरती माझं तर फार जीव. मग थोडंसं तिला दिला, कर बाबा टेस्ट. मस्त असं गोळा एन्जॉय करून आम्ही निघालो तिथे जवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यावरती, ज्याला दिव्यागरचा बीच बोलतात. आता बीचवरती गेल्यानंतर एवढे सगळे दुकानं बघून ते दुकानं एक्सप्लोर करणार नाही तर काय करणार. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी खूप सारे कपडे आणि खूप साऱ्या अशा गोष्टी ज्या त्यांच्या गरजेच्या होत्या त्या इथे भेटत होत्या. म्हणजे तुम्हाला इथे येऊन शॉपिंग करायची संधी नक्कीच भेटणार. मस्त आम्ही शॉपिंग करून निघालो बीचजवळ. हा बीच मला जुहूच्या बीचपेक्षा खूप तरी बेटर वाटला, कारण इथे त्या मानाने स्वच्छता होती आणि खूप सारे राईडसुद्धा. मी तर बाबा मस्त असं एकांत घेऊन त्या बीचवरती भटकत होते. जिजूनी मस्त असं तिथे असणारी बाईक चालवली. त्याच्यामध्ये पूर्ण त्यांची फॅमिली घेऊन ते एन्जॉय करत होते. समुद्रकिनारी अशी गाडी चालवण्याची सुद्धा वेगळीच मजा असते. आता आपल्याला तर येत नाही, पण ज्यांना कोणाला येतं त्यांनी येऊन इथे नक्की हे ट्राय करा. एन्जॉय करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. हे बघा, दमलेलं माझं पिल्लू.